हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा जो व्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सुद्धा नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे रोज नवनवीन जे व्हिडिओज आहेत तर ते पाहायला मिळतील. तर आता इथे सकाळची वेळ होती आणि संडे म्हटलं की सगळे कामे ही उशिराच होतात. तसं तर मी सकाळी लवकरच उठलेले होते, पण बाकीचे जे आहेत तर ते सगळे रविवारी उशिरा उठतात आणि मी एकटीने लवकर उठून सुद्धा घरातली जी कामे आहेत ना तर ती काही आवरत नाहीत. कारण की एकटी लवकर उठल्यावरती बाकीचे सगळे रिलॅक्समध्ये उठतात आणि मग त्यांचा नाश्तासुद्धा उशिरा होतो. मी जरी लवकर आवरलं तरीसुद्धा बाकीच्यांचं जोपर्यंत उरकत नाही तोपर्यंत मला माझी जी पुढची कामे आहेत ना तर ती करायला काही टाईम भेटत नाही. तरी ते सकाळी काय केलं, मग आधी पीठ वगैरे मळून घेतलेलं होतं मी. त्यानंतर दुधाच्या पिशव्या वगैरे माझ्या भरून झालेल्या होत्या आणि आज थोडी थंडी जी आहे ना तर ती कमी जाणवत होती. तर मग इथे मी इथे काय केलं, भाजी जी आहे ना तर ती करायला घेतलेली होती. तर आज मी जो फ्लॉवर आहे ना तर तो करणार होते आणि सकाळी मी ते भाजी करायला सुद्धा सुरुवात केलेली होती. तर फ्लॉवर मी आदल्या दिवशीच चिरून वगैरे ठेवलेले होते, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओसोबत शेअर केलेलं होतं तुमच्यासोबत, की मी भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या आधीच निवडून ठेवते. तर सकाळी उठल्यानंतर ना मग माझी फारशी गडबड होत नाही. तर फ्लॉवर जो आहे तर तो ऑलरेडी मी चिरून ठेवलेला होता, म्हणून मग मी लगेच सकाळी उठल्यानंतर तो इथे कढईमध्ये आधी मी त्याला काय करते, उकडून घेते आणि त्यानंतरच मग त्याची भाजी करते. तर एकीकडे फ्लॉवर जो आहे तर तो मी इथे उकडण्यासाठी ठेवलेला होता आणि दुसरीकडे लगेचच मी चपात्या ज्या आहेत ना तर त्यासुद्धा मी लगेचच करून घेणार होते. तर पीठ मी आधी मळून घेतलेलं होतं आणि पीठ जे आहे ना तर ते 15 ते 20 मिनटं व्यवस्थित असं मी भिजवून देते, जेणेकरून मग चपात्या ज्या आहेत तर त्या अगदी मऊसूद अशा राहतात आणि व्यवस्थित अशा फुगल्यासुद्धा जातात. आणि जर तुम्ही लगेच चपात्या करायला घेतल्या ना पीठ मळल्यानंतर तर मग त्या चपात्या ज्या आहेत ना तर त्या कडक होतात आणि मग कडक चपाती झाली की ती खायलासुद्धा इतकी चांगली लागत नाही आणि आपल्यालासुद्धा कडक चपाती म्हटलं की नको वाटतं. म्हणून मग मी पीठ जे आहे ना तर ते 15 ते 20 मिनिट आधी असं व्यवस्थित असं भिजवून ठेवते. तर आता जोपर्यंत माझी फ्लॉवर जी आहे तर ती उकडून होतीये तर तोपर्यंत इकडे माझ्या चपात्यासुद्धा होतात आणि मग जसं सगळे उठतील तर त्याप्रमाणे मग त्यांना नाश्ता जो आहे तर मी तो देत असते. म्हणजे रविवार म्हटलं की सगळ्यांचं अगदी निवांत काम चालू असतं आणि मी सुद्धा कोणाला असं पटकन लवकर उठवत नाही, कारण की एकच दिवस असतो सुट्टीचा. त्यामुळे मग सगळे जे आहेत तर ते असं आरामात उठतात आणि मग तोपर्यंत मी माझी जेवढी काही कामे असतात ना तर ती आवरून घेत असते, जेणेकरून जोपर्यंत बाकीचे उठतील तर तोपर्यंत मग मी माझी जेवढी काही कामे आहेत तर ती आवरून घेते. तर इथे चपात्या वगैरे झालेल्या होत्या माझ्या सकाळी आणि त्यानंतरनं मग मी फ्लॉवरसुद्धा जी आहे ना तर ती भाजी करून घेतलेली होती आणि त्यानंतरनं मग इथे रस्सा भाजी करायला मी घेतलेली होती. तर माझं ना वाटण शिल्लक होतं कालचं, तर मग तेच मी इथे यूज करणार होते. तर शक्यतो मी कधी आधी वाटण जे आहे ना तर ते काढून ठेवत नाही, पण आता हे शिल्लक राहिलेलं होतं तर मग ते फेकूनसुद्धा देऊ शकत नाही, म्हणून मग मी ते जे वाटण आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि मग सकाळी इथे मी दोडक्याची जी रस्सा भाजी असते ना तर ती करायला घेतलेली होती. आणि वाटण मी कधीच असं एक्स्ट्राचं काढून ठेवत नाही, कारण की फ्रीजमध्ये ते ठेवायचं आणि मग 5 ते 6 दिवस ते यूज करायचं ते मला काही योग्य वाटत नाही आणि मी कधी असं पहिलंसुद्धा कधी केलेलं नाही. अगदी फ्रेश वाटण काढायचं जितकं गरजेचं आहे तर तितकंच मी काढत असते. पण काल काय माहिती कसं काय थोडंसं एक्स्ट्रा जे आहे ना तर ते वाटण माझ्याकडून झालेलं होतं, म्हणून मग मी तेच फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग तेच यूज केलं. तर त्यानंतर मग म्हटलं जोपर्यंत भाजी होतीये तर तोपर्यंत मग मी इथे बेडरूममध्ये आले आणि बेडरूममधलं जेवढं काही असतं ना पसारा वगैरे झालेला तर तो सगळा मी आवरून घेते. म्हणजे जीविकाचे बुक्स वगैरे असो किंवा कपडे वगैरे असो, जे काही असेल तिचं सामान इकडे तिकडे झालेलं तर ते सगळं मी आधी आवरून घेते. त्यानंतरनं मग बेडशीट वगैरे व्यवस्थित अशी सेट करून ठेवते, जेणेकरून मग सकाळची ही जी कामे असतात ना तर ती आवरून घेतली ना की कसं मग दुसरी कामे करायला आपण निवांत होतो. आणि जर दिवसभर असं जर पसारा वगैरे घरात राहिला ना तर मग ते सुद्धा व्यवस्थित दिसत नाही आणि
सुट्टीचा दिवस म्हटलं की सगळी कामे ही हळूहळूच होत राहतात आणि दिवससुद्धा कामाला अपुरा पडतो. म्हणजे दिवसभर जरी तुम्ही सुट्टीच्या दिवशी कामे केली ना तरीसुद्धा ती अपुरीच राहतात आणि बाकीच्यांना तर सुट्टी असते तर त्यामुळे त्यांचं तर रिलॅक्समध्ये चालू असतं. पण आपल्याला काही सुट्टी नसते, उलट त्या दिवशी आपली डबल ड्युटी जी म्हणतो ना आपण तर ती चालू होते. म्हणजे सगळी एक्स्ट्राची जी कामे आहेत ना तर ती त्याच दिवशी निघतात आणि सगळ्यांचं आवरणं, त्यांना काय लागतंय किंवा काय नाही या सगळ्या गोष्टी पाहणं, त्यामध्येच आपला दिवस जो आहे ना तर तो जात असतो. तर इथे ना मी डोसा करत होते. डोशाचं थोडंसं बॅटर जे आहे ना तर ते शिल्लक राहिलेलं होतं. तर इथे जीविकाला डोसा खायचा होता म्हणून मग तिच्यासाठी मी इथे डोसा बनवलेला होता आणि मग तिचे पप्पा उठले होते तर त्यांना सुद्धा मी डोसा जो आहे तर तो बनवून दिला. तर त्या दोघांचा नाश्ता बाहेर चाललेला होता आणि आमच्या दोघींचा नाश्ता जो आहे तर तो ऑलरेडी झालेला होता. तर प्रत्येकाच्या आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात. कोणाला काय खायचं असतं की तर कोणाला काय खायचं असतं असं सकाळचं चालू होतं आणि सुट्टीच्या दिवशी तर अशी गडबड जी आहे ना तर ती होतच असते. तर त्यानंतरनं मग काय केलं इथे डोसा जो आहे तर तो बघा माझा तयार झालेला आहे आणि जीविकाने हे थोडंसं शूट केलेलं होतं. तर हा शेवटचा डोसा होता जो की मी बनवत होते. तर त्यानंतरनं मग काय केलं, सगळी भांडी जी आहेत ना तर ती मी धुवायला घेतली आणि सुट्टीच्या दिवशी ना इतकी भांडी पडतात ना की काय विचारायलाच नको. म्हणजे रोजच्या भांड्यांपेक्षा ना सुट्टीच्या दिवशीचा जो हा पसारा असतो ना भांड्यांचा तर तो उरकतच नाही. म्हणजे कितीही आपण प्रयत्न केला ना की आज काम लवकर आवरून घ्यावीत तरीसुद्धा कामे म्हणजे वाढतच राहतात, कमी होण्याच्या ऐवजी ती जास्तच होत राहतात आणि सगळं म्हणजे हळूहळूच म्हणता येईल की कामे निघत राहतात. म्हणजे एक काम आवरलं की त्यापुढे दुसरं काम जे आहे ना तर ते निघतं आणि आपल्याला कधी सुट्टी नसते. सगळ्यांना सुट्टी असते, रविवारची म्हणा किंवा सॅटर्डे संडे सगळ्यांचा हॉलिडे असतो, पण त्याच दिवशी आपली जी कामे आहेत ना तर ती जास्त होतात. तर इथे बी काय केलं, डोसे वगैरे आवरून घेतले आणि त्यानंतर मग ती सुद्धा भांडी जी आहेत ना तर ती घासायला घेतली. तर सगळा स्वयंपाक माझा झालेला होता तर तो सुद्धा मी इथे साईडला काढून घेतला. त्यानंतर मग ओटा वगैरे क्लीन केला. सगळी भांडी जी आहेत तर ती रिकामी करून घेतली घासण्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता माझी भांडी जी आहेत तर ती किती पडलेली होती आज. म्हणजे तुम्हाला सुद्धा बघून समजतच असेल की आज माझी भांडी जी आहेत ना तर ती रोजच्या पेक्षा सुद्धा जास्त झालेली होती. अगदी भांड्याची जाळी सुद्धा माझी भरून गेलेली होती. इतकी भांडी ना मला आज घासण्यासाठी होती. आणि मग त्यानंतर भांडी मी घासतच होते तर तेवढ्यात पाहुणे आले बाहेर, म्हणून मग त्यांच्यासाठी इकडे चहा जो आहे ना तर तो मी ठेवलेला होता. तर म्हटलं आता पाहुणे आले तर त्यांचा चहा होतोय, तोपर्यंत जेवढी काही थोडीफार भांडी जी असतील सिंकमध्ये तर ती मी आवरून घ्यायला सुरुवात केली. आणि मग म्हटलं पाहुण्यांना चहा वगैरे द्यावा. मग थोड्या वेळ बाहेर बसले, कारण की पाहुणे वगैरे आल्यानंतर मग आपण घरात काम करणं हे सुद्धा काही योग्य वाटत नाही. म्हणून मग थोड्या वेळ त्यांच्यापाशी बसले बाहेर गप्पा मारत आणि त्यानंतर मग माझी जी काही घरातली कामे आहेत ना मग ती मी आवरायला घेतली. तर आता इथे बघू शकता तुम्ही किती भांडी आहेत ना माझी आज सिंकमध्ये. इतकी भांडी होती ना की काही विचारायलाच नको. म्हणजे रोजच्यापेक्षा सुद्धा आज भांडी जी आहेत ना माझी तर ती जास्त झालेली होती. तर मग किचन ओटा आवरून घेतला आणि मग त्यानंतर बाहेर आले. तर इथे ना आम्ही काल शेंगा निवडलेल्या होत्या, तर मग त्याचा थोडासा कचरा जो आहे ना तो बाहेर पडलेला होता. म्हणजे शेंगांचे जे वरची साल असते ना तर ती सगळ्या कंपाऊंडमध्ये पसरलेली होती हवेमुळे आणि मग ते सगळं कंपाऊंडमध्ये इकडे तिकडे झाल्यानंतर मग तो पसारासुद्धा भरपूर दिसत होता आणि बाहेर हवासुद्धा खूप आहे तर त्याच्यामुळे ते सगळं इकडे तिकडे झालेलं होतं. म्हणून मग काय केलं, सगळं कंपाऊंड जे आहे ना तर ते पटकन झाडून काढलं, जेणेकरून मग म्हटलं आता जर आपण आवरून नाही घेतलं तर मग हा पसारा जो आहे ना तर तो तसाच राहील आणि वाऱ्याने मग ते सगळे इकडे तिकडे जातील. तर मग जे काही बाहेर कंपाऊंडमध्ये पसारा होता ना तर तो सगळा मी आवरायला घेतला. म्हणजे काल आम्ही शेंगा निवडलेल्या होत्या तर त्याचा भरपूर पसारा झालेला होता, तर ते सगळं मी आधी आवरून घेतलं बाहेरचं आणि त्यानंतर मग आतमध्ये आल्यानंतर फरशा वगैरे क्लीन केल्या. म्हणजे घरातली जी काही आपली डेलीची क्लिनिंग असते, बाथरूम क्लिनिंग म्हणा किंवा फरशांची क्लिनिंग म्हणा, तर ती सगळी मी आवरली. आणि मग इथे दुपारी मग जेवणाच्या आधी ना इथे जीविकाचा अभ्यास घ्यायला सुरुवात केलेली होती. तर तिच्या एक्झाम चालू आहेत आणि आता तिला क्रिसमसच्या सुट्ट्या देखील चालू होतील, तर त्याच्या आधी त्यांची एक्झाम असते. तर त्याचीच तयारी चालू होती आणि त्यांचे एकाच दिवशी आहेत ना 2 पेपर असतात. म्हणजे प्रत्येक दिवशी 2-2 पेपर अशी त्यांची एक्झाम चालू असते. तर त्याच्यामुळे डबल अभ्यास तिचा घ्यावा लागतो मला. तर तीच तयारी इथे माझी चालू होते आणि सुट्टी होती, संडे होता, म्हणून मग सकाळी मी म्हटलं एका विषयाचा अभ्यास घ्यावा आणि संध्याकाळी एकाचा, तर असं माझं नियोजन होतं. तर तीच तयारी इथे माझी चालू होती.
तर आता इथे अभ्यास घेत असताना ना मग तिला थोडेसे क्वेश्चन आन्सर जे आहेत तर जे तिला समजत नाही किंवा जे तिला कळत नाही तर आम्ही दोघी मग ते मिळून सॉल्व करत असतो. आणि कसं लहान मुलांना असं थोडंसं समजावून सांगावं लागतं. तर तिला काही आम्ही ट्युशन वगैरे लावलेला नाही, म्हणजे घरीच मी तिचा अभ्यास घेत असते. कारण की कसं होतं मुलांना स्कूलला पण जायचं आणि मग ट्युशनला पण जायचं, दोन्ही गोष्टी त्यांना मॅनेज होत नाहीत. आणि बऱ्याचदा कसं होतं ती सुद्धा दमून जातात, कारण की स्कूल त्यानंतरनं ट्युशन त्यानंतरनं होमवर्क या सगळ्या ज्या गोष्टी असतात तर त्या मॅनेज करणं पॉसिबल होत नाही. त्यानंतरनं मग कसं मुलांचं असं म्हणजे ट्युशनचा सुद्धा होमवर्क असतो. तर मग एवढ्याशा वयात ती मुलं नक्की काय काय अभ्यास करणार, तर असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे मग मी तिला काय अजून तरी मी तिला ट्युशन वगैरे लावलेला नाही. म्हणजे जितकं होता होईल तितका तिचा होमवर्क जो आहे ना तर तो मी घरीच घेत असते. कारण की मग सगळ्याच गोष्टी जर मॅनेज करायचं म्हटलं तर मग तिला खेळायला बिलकुल सुद्धा टाईम मिळत नाही. तर अजून तरी आम्ही तिला ट्युशन लावलेला नाही. बघू कधी जर गरज पडली तर मग पाहता येईल. तर आता इथे ना तिला एक ब्लॅकबोर्ड आम्ही असं आणलेला आहे. तर त्याच्यावरती ना ती सगळे क्वेश्चनचे जे आन्सर्स असतात ना तर ते मला सांगत होती. आणि अभ्यास घ्यायचा म्हटलं तर 1-2 तास जे आहेत ना तर ते सहज जातात मुलांमध्ये. म्हणजे सुट्टी असली किंवा नसली तरी सुद्धा मुलांचा अभ्यास जो आहे ना तर तो घ्यावाच लागतो. कारण की आपण थोडंसं जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर ते सुद्धा आहेत ना मग अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. तर त्यामुळे ना मग असा जो अभ्यास आहे ना तिचा तर तो घ्यावाच लागतो. तर इथे मी तिला क्वेश्चन जे आहेत ना तर ते विचारत होते आणि तिकडे ती ब्लॅकबोर्डवरती त्याचं आन्सर जे आहे ना तर लिहित होती. तर तिला थोडंसं मराठीमध्ये म्हणजे लिहायला तिला थोडंसं डिफिकल्ट होतं. कारण की कसं मराठी म्हणजे तिला अजून चालू नव्हतं स्कूलमध्ये. आता एकच वर्ष झालेलं असेल तिला मराठी जे आहे ना तर ते स्कूलमध्ये शिकवतात. तर त्याच्यामुळे ते शब्दांचे उच्चार करणे किंवा ते लिहिणं तिला थोडंसं अवघड जातं. तर मग तेच मी तिला म्हणत होते की तू ब्लॅकबोर्डवरती आहे ना तर ते लिहिण्याचं ट्राय कर. आणि ती लिहिते व्यवस्थित, पण कधीतरी काय होतं ना एखादा शब्द इकडे तिकडे होतो तर मग ते तिला व्यवस्थित असं समजावून मला सांगावं लागतं. आणि लहान मुलांकडे ना लक्ष द्यावंच लागतं. म्हणजे मुलं काय अभ्यास करतायत किंवा काय नाही हे प्रत्येक पालकाने पाहणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या मुलांची ग्रोथ किती होती हे सुद्धा आपल्याला समजतं. तर मग दुपारी आमची जेवणं वगैरे झाली, त्यानंतरनं भांडी वगैरे मी आवरून घेतली आणि मग इथे बाहेर आलेले होते. कारण की कपडे जे आहेत ना तर ती सुकलेली होती, म्हणून मग म्हटलं लगेच कपडे जे आहेत ना तर ती सुद्धा काढून घ्यावीत. आणि दिवस कधी येतो आणि कधी जातो समजतच नाही. म्हणजे शनिवार रविवार हा पूर्ण जो आहे ना तो कामातच जातो. म्हणजे इतर दिवशी कसं होतं सकाळी डबे वगैरे जातात तर त्याच्यामुळे निवांत दुपारी टाईम जो आहे ना तो मिळतो. पण असं सुट्टीच्या दिवशी कसं सगळं उशिराच काम असतं, तर त्याच्यामुळे मग सगळं लेटच होत जातं. आणि मग सुट्टीचा दिवस कसा येतो आणि कसा जातो काहीच समजत नाही. नुसतीच धावपळ चालू असते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. म्हणजे हाताला काही दमच नसतो. एक काम झालं की दुसरं काम समोर येऊन उभं राहतं. तर असं कोणाकोणासोबत होतं तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अजिबात आराम करायला तर काही टाईमच मिळत नाही. म्हणजे इतर दिवसांपेक्षा ना शनिवार आणि रविवार हे 2 दिवस जे आहेत ना तर ते भरपूर कामाचे असतात असं मला तर वाटत, म्हणजे नेहमीच वाटतं. तर इथे मग काय केलं, कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि सगळे कपडे वगैरे नेऊन ठेवूसपर्यंत आहेत ना लगेच दुपारचा टायमिंग होतो 4चा. आणि आमच्या इकडे आहेत ना सगळ्यांना लवकर चहा घ्यायची सवय आहे. म्हणजे 4 ते 4:30 या दरम्यान आमचा चहा होतो. कारण की मग त्यानंतर ना आमची सुद्धा इतर कामे असतात गोठ्यातली, तर त्याच्यामुळे मग सगळ्यांना लवकरच चहा लागतो. आणि प्रत्येकाला सवय आहे चहा घेण्याची, तर त्याच्यामुळे अधूनमधून मग कोणी ना कोणीतरी येतच असतं. तर मग चहा जो आहे ना तर तो सतत चालू असतो गॅसवरती. तर इथे मग काय केलं म्हटलं आधी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घ्याव्यात. त्यानंतरनं मग घरं वगैरे झाडून घेणार होते मी. आणि मग त्यानंतरनं म्हटलं फ्रेश वगैरे व्हावं आणि त्यानंतरनं मग चहा ठेवावा. तर असं मग मी करायचं ठरवलेलं होतं. तर आता इथे कपडे वगैरे जे आहेत ना तर ते मी आतमध्ये नेऊन ठेवते, जेणेकरून मग घड्या वगैरे घालून ठेवल्या की मग ज्याला त्याला ज्याची त्याची कपडे जे आहेत ना तर ती व्यवस्थित सापडतात. आणि मग आपल्याला तर सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवाव्याच लागतात, जेणेकरून मग कसं बाकीच्यांना प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून मग इथे कपड्याच्या घड्या वगैरे मी म्हणजे कपडे वगैरे काढली की लगेचच घालून घेते, जेणेकरून मग सगळं व्यवस्थित असं ठेवता येतं घरामध्ये आणि ते दिसताना सुद्धा व्यवस्थित दिसतं. आणि रोजचीच कामं आहेत ही, म्हणजे रोजच्या कामांमध्ये ही कामे तर आपली असतातच, त्यामुळे सवय आहे या कामांची. तर मग कपडे वगैरे ठेवली सगळी मी आतमध्ये नेऊन. त्यानंतर मग फ्रेश झाले, चेहरा वगैरे धुतला मी थोडासा फेस वॉशने. कारण की कसं दुपारचं दमल्यानंतर नाही ना थोडंसं असं फेस वॉश वगैरे लावला ना की बरं वाटतं. म्हणजे चेहरा वगैरे असा धुतला ना पाण्याने की खूप छान वाटतं. म्हणजे अगदी थकवा जो म्हणतो ना आपण तर तो आपला निघून जातो आणि छान वाटतं, फ्रेश फील होतं असं चेहरा वॉश केल्यानंतर ना. तर मग इथे मी काय केलं,
क्रीम वगैरे लावते, जी की मी सनस्क्रीन वगैरे माझं जे अप्लाय करत असते. तर मग ते इथे मी लावायला घेतलं आणि मग म्हटलं थोडंसं फ्रेश वगैरे व्हावं, जेणेकरून मग मला सुद्धा ना पुढच्या कामांसाठी एनर्जी जी आहे ना तर ती मिळते. दिवसभर तर आपलं चालूच असतं काम, काही ना काहीतरी काम जे आहे तर ते निघतच असतं. आणि असं वेगळं असं मी काही म्हणजे यूज करत नाही, जे की मी तुमच्यासोबत आधीसुद्धा शेअर केलेलं होतं. जे की आपले नेहमीचे प्रोडक्ट असतात तर तेच मी अप्लाय करते. आणि म्हणजे आपण सुद्धा असं थोडंफार सुट्टीच्या दिवशी का होईना पण असं रेडी जे आहे ना तर ते व्हायला पाहिजे. इतर दिवशीसुद्धा आपण स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरातील कामांकडे लक्ष देतो, तर त्याचप्रमाणे आपण स्वतःकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. तर आता ना माझे हातसुद्धा थंडीमध्ये आहेत ना थोडेसे असे ड्राय पडायला लागलेले आहेत. तर म्हणून मग मी बॉडी लोशनसुद्धा अप्लाय करून घेतलं आणि मग आता ना सगळ्यांसाठी चहा जो आहे तर तो ठेवून घेणार होते. तर चहा थंडीच्या दिवसामध्ये कंपल्सरी घ्यावाच लागतो, कारण की कसं चहा वगैरे घेतल्यानंतर ना थोडंसं फ्रेशसुद्धा फील होतं आणि छान वाटतं म्हणजे थंडीमध्ये गरम गरम चहा घ्यायला. तर मग म्हटलं आधी आवरून वगैरे घ्यावं आणि त्यानंतर मग चहा ठेवावा सगळ्यांसाठी. तर चला तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.